मातीच्या पुंडाईचा टिळा कपाळी लावू, जोवर वाहे गोदामाई तोवर गाणे गाऊ, ही वाक्य आहेत मराठवाडा गीतातली आणि हे गाणं लिहिलेलं आहे लक्ष्मीकांत तांबुळे यांनी। अर्थात हे संदर्भ दिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की आज संवाद यात्रा पोहोचलेली आहे मराठवाड्याचं प्रवेशद्वार असणाऱ्या नांदेडमध्ये, आणि नांदेडमध्ये देखील संवाद यात्रेच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न काय, रोजच्या जगण्यातल्या समस्या संपल्यात, काय म्हणणं आहे त्यांचं, हेच जाणून घेणार आहोत संवाद यात्रा या व्यासपीठाच्या माध्यमातून। चला थेट सुरुवात करतोय मी इथल्या स्थानिकांच्या प्रश्नाने। हा दादा। सर म्हणजे असं प्रश्न आहे आमचं की गेले 100 वर्षापासून आम्ही इथं राहतोय, आमच्या आई वडील आम्ही इथं जन्म झालेला आहे। तरी प्रश्न हा आहे की नाळी नळ गटर मीटरचं जी समस्या आहेत एवढे आम्ही वारंवार महापालिकेला सांगता, नगरसेवकला पण सांगता, प्रभाग क्रमांक 8ला सांगता, 9 वाल्याला सांगता, मग तिने म्हणतो किती दिवसांनी पाणी येतं? हा पाणी किती दिवसांनी? 4 दिवसांनी येतं, 4 ते 5 दिवसांनी। 4 दिवसांनी 5 दिवसांनी मग तोवर काय करता? ते आता काय बोरचं पाणी घ्यावं लागतंय, बाहेरून पाणी घरात पाणी साठवून ठेवता? हा घरात पाणी साठवून ठेवता? नाही, कुठून आणता, पैसे आणून घेता गरीब लोक, काय करो, पाणीच नाही, टँकरने पाणी पुरवठा करू। हो टँकर होत नाही। माझा प्रश्न हे आहे सर कसं आहे, एक मिनिट बोलू द्या। माझा प्रश्न सर हे आहे की तुम्ही काय करा, फक्त विकास करा, अरे लढू नका। बरं असं त्यांचं म्हणणं आहे। ठीक आहे आणखीन काही? ठीक आहे आणखीन। हा चाचा आपको बोलना है? हा बोलो। नाही काकांना बोलायचं नाही। हा यांचा प्रश्न घेऊयात। हा बोला। सर्वप्रथम मी लोकमत न्यूज 24चं अभिनंदन करतो। या एवढ्या उन्हात आपण इकडे फिरत आहात, लोकांचे प्रश्न घेऊन त्यांच्या समोर जातात। माझा प्रश्न आहे की हे इथं पण मोदी आणि बाळासाहेब ठाकरे सगळे जे कार होतात, मूळ प्रश्नावर आपण लक्ष द्यावं। इथं नांदेडचा सगळ्यात मूळ प्रश्न सध्या क्राईम, नांदेडवर पोलिसांचं कसलंच वर्सेस कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, गुन्हेगारी वाढते, गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे। इथं आता मागे खून झाल्यानंतर प्रसिद्ध बिल्डरचा कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिला 50 ते 60 पिस्तुली इथं पकडण्यात आलेल्या आहे। त्याच्यानंतर त्याच्या अगोदर नांदेडच्या सुव्यवस्थेचा प्रश्न प्रचंड झालेला आहे। नांदेड पोलिसांचं इथं राज्यच नाहीये, इथं कायदे ही धोक्याची घंटा आहे नांदेडमध्ये। व्यापारी सुरक्षित जगू शकत नाहीये। आणखीन प्रश्न? विकासाच्या नावावर फक्त इथं राजकारण होते। सन्माननीय अशोक चव्हाण आणि त्यांची पूर्ण टीम फक्त विकासाच्या नावावर राजकारण करते, कुठलाही विकास नाही। अशोक चव्हाणांच्या घरापासून अगदी 2 मीटर असणाऱ्या आंबेडकर नगरमध्ये आताही गटार आहेत, आपला कॅमेरा गेला तर घेऊन जा। एकही दलित असेल, मुस्लिम विभाग प्रभाग असेल, इथं अतिशय म्हणजे गुराढोरापेक्षा पलीकडे लोक राहतात, फक्त नगर बघून आणि त्यांच्या फक्त वोट बँक सांभाळून फक्त राजकारण करतात। विकास वगैरे इथं काही नाही। पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, नाड्यांचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे। धरण कुठलं इथे? धरण विष्णुपूर धरण आहे ना। मग तरी धरण उशाला आणि कोरड कशाला? विचारा लोकांना आम्ही म्हणतो म्हणून नाही। पाण्याचा प्रश्न आहे, वीज महापालिकेला वीज बिल भरायला पैसे उरत नाही, एवढा भ्रष्टाचार हे करतात। विकास करतात, कर भरपूर जमा होतो, कर वसूल करायची नीतिमत्ता नाही, कर वसूल नागरिकांकडून जबरी कर वसूल होतो। बोला। या ठिकाणी नांदेडमध्ये विकासाचं कुठल्याही पद्धतीचं तुमचा प्रश्न काय? मुद्दा, स्पेसिफिक मुद्दा सांगा, काय समस्या? रोड नाल्या या ठिकाणी अजिबात गटारांचंच राज्य चालू आहे। बरं ठीक आहे। स्थानिक संस्थांच्या नावाने भूम आहे, काँग्रेसच्या हातात आहे स्थानिक स्वराज्य संस्था, बरोबर आहे। पाण्याचा प्रश्न सुटू शकलेला नाही, 4 दिवस पाणी येत नाही। उपमहापौर साहेब तुम्ही स्वतः इथे आहात, बरोबर हो की नाही? पानी का प्रश्न जो है अभी जो हमारे खाजा भाई ने उपस्थित करे, पानी 1-2 दिन हमारे पास कंटिन्यू आता है। महानगर पालिका सक्षम है पानी प्रश्न छोड़ने के लिए, और 31 टाकिया गुरुतागद्दी के पीरियड में हमारे कैलाशवासी डॉक्टर शंकरराव चौहान साहब ने विष्णुपुरी धरण बनाया है। पानी फिर 2 दिन आमचे समोरचे जे प्रवक्ते होते वंचित बहुजन आघाडीचे, त्यांनी जे आरोप लावले ते चुकीचे आहे की जातपातीच्या राजकारण इथे होतं। अशोकरावजी चव्हाण साहेब सर्व समाजाला सगळ्यांना सुविधा उपलब्ध आहे, गल्ली कॉलनी बघून नाही। आता कथाच कोणत्याही दलित समाज आणि चव्हाण साहेबांकडे समान कायदा आहे, त्यांच्याकडे कोणताही जातीभेद नसते, हे सर्व जातीपातींना न्याय देण्याचं काम करतात। पालकमंत्र्यांनी इथं रस्ते विकासासाठी पैसे आणले, पण ते कशासाठी आणले तर मागच्या गुरुतागद्दीमध्ये केलेले रस्ते परत उघडून रस्ते करतात। माननीय प्रशांत बंब यांनी रस्ते किती दिवस टिकले? गुरुतागद्दी सोहळ्यात जे केले गेले आणखीन 15 वर्ष रस्ते टिकले असते। यांनी आता परत तेच रस्ते खोदून परत तेच रस्ते करत। प्रशांत बंब यांनी आरोप केला, जर अशोक चव्हाणांनी हे जर रस्ते विकासासाठी तुम्ही करत असाल, या तुमचा काही डाऊट आहे, संशय?
संशय आहे आमचा 100% याच्यातच पैशातून हे राजकारण करतात, दुसरं काहीच करत नाही ते. साहेब, नांदेड वाघाळा शहर मध्ये एक हाती सत्ता काँग्रेसची आहे. एका बाजूला लोकांना पिण्याचं पाणी नाही, पण कैलाशवासी शंकरराव चव्हाण साहेबांच्या नावावर विष्णुपुरी डॅम आहे, जे की पालकमंत्री वडील आहे. पुन्हा नांदेड शहर त्याला मानतो, पण ज्याच्या नावावर डॅम आहे त्याच्या नावावर सुद्धा नांदेड शहराला एक बूंद पाणी नाही. यांचं घोषणापत्रामध्ये होतं महापालिकेमध्ये. 24 तास पाणी भरलं होतं, 24 तास पाणी होतं. 3 दिवस आड पाणी आहे, 3 दिवस आड पाणी आहे, पाणी आहे. त्यांचे आता आमचे विरोधी पक्ष म्हणल्याप्रमाणे त्यांच्या विकास ह्याच्यामध्ये होते 24/7 पाणी देणार. आणि तुम्ही पाणीपट्टी जी सामान्य जनतेकडून घेता ती 2 टाइमची आणि सकाळ संध्याकाळ असे 2 टाइम पाणी अशी पाणीपट्टी. उपमहापौर साहेब, कर घेता तुम्ही, त्या बदल्यात लोकांना वेळेवर पाणी तर द्या. ते म्हणतात 2 दिनाळ पाणी. चुकीची माहिती द्यायला त्याला माहिती द्या मला, त्यांना अगोदर माहिती द्या मला. धरण जवळ आहे, नागरिकाला विचारा तुम्ही, नागरिकाला पाणी येत नाही. मी शिवसेनेचा महानगर प्रमुख, माजी नगरसेवक. विकास कामावर तथ्य सांगा ना, काय पाण्याचं काय नाही. पाण्याचं तथ्य 2 दिवस आड करून पाणी येते आणि भरपूर पाणी येत आहे. आणि एखादी वेळेस डॅमचं पाणी जर किंचित कमी झालं असेल तर परवाला 8 दिवसापूर्वी डॅम मधून पाणी मागवले, 2 दिवस आड पाणी केले. 4 दिवस होतं, 4 दिवस पाणी नाही तर भाजप काहून रस्त्यावर उतरली नाही. भाजपचा खासदार इथं आहे, एक भाजपचा खासदार आहे. त्यांनी विकास कामं 4 वर्षांमध्ये किती केले विकास कामं. 25 साल से महापालिका में सरकार है, महापालिका के अंदर कांग्रेस की सिर्फ एक बार शिवसेना का महापौर प्रथम बने आला है. बाकी के 24 साल से सत्ता में रहते हुए 8 पानी के टाके थे, 38 बनाए, पर लोगों को पानी नहीं दे सके. नहीं मिल रहा पानी इतने दिनों में. 4 दिन 5 दिन, अभी इतना हमारा रमजान का महीना पवित्र गया. पूरे नांदेड़ शहर में कचरे की विलावट, कचरे में भ्रष्टाचार, लाइट में भ्रष्टाचार, नाली, रोड, हर चीज कुछ नहीं, सब में भ्रष्टाचार. पूरा भ्रष्टाचार है. 4 दिन में एक बार आता, आप सर्वे करके देख लो, सब काला बाजार है, खोटे बात है. नांदेडमध्ये मागच्या 30 वर्षापासून काँग्रेसची महानगरपालिकेवरती एक हाती सत्ता आहे. तर 30 वर्षामध्ये काँग्रेसने इथं एक रोड बांधली नाही. डॅम बांधला साहेबांनी घरच्या पैशाने डॅम बांधला नाही. डॅम बांधला तर हे आहे रोज पाणी. रमजानच्या महिन्यामध्ये लोड शेडिंग करण्यात आली. हे वाट बघून काम करण्यात येते. दलित वस्ती, मुस्लिम वस्ती जर असलं तिथं पाणी भेटत नाही, रोड नाही, वस्ती बघून विकास होतो. यावेळेस बी आम्ही माणूस बघून मतदान करणार. नांदेडमध्ये कोणताही कसाही प्रकारचा विकास झालेला नाही. हे अशोक सैनी फक्त बोंबाबोंब करतात. हा जो वार्ड आहे आणि मागील असंख्य वर्षापासून काँग्रेसचा वार्ड असताना हा रस्ता बघा, हे याच्या मागे खड्डे बघा, हा रस्त्याची परिस्थिती. पाणी 8 दिवसाला एकदा पाणी. देखिए, हकीकत सामने आ जाए तो मक्कारी नहीं चलती. खुदा के यहाँ किसी की अदाकारी नहीं चलती. तुम्हारा दबदबा तुम्हारी जिंदगी तक काफी है, खबर के अंदर किसी की जमींदारी नहीं चलती. ये कांग्रेस और महाविकास आघाड़ी ने जो वादे किए, और कांग्रेस ने खास करके मुसलमानों के वोट लिए, लेकिन मुसलमानों के साथ कोई उन्होंने जो है तो विकास का काम नहीं किया. मैं आपको ये बताना चाहता हूँ, रमजान के पवित्र महीने में कांग्रेस ने मुसलमानों के साथ क्यों पालक मंत्री ने एक डेलीगेशन ने दिया, अशोक चौहान ने, कि लाइट बंद होनी चाहिए, लोड शेडिंग नहीं होनी चाहिए. अभी नांदेड़ के पालक मंत्री विकास मंत्री है, उसके बावजूद भी नांदेड़ का कोई विकास. आता विरोधी पक्षाने पाणी आणि रस्त्याच्या संदर्भात जी काही माहिती दिली ती अत्यंत दिशाभूल करणारी आहे. नांदेडच्या बाजूला श्रद्धेय डॉक्टर शंकररावजीच्यावर जलाशय आहे आणि त्याच्यातून नियमित दर 2 दिवसाला पाणी पुरवठा होतो. 1 दिवसाला पाणी पुरवठा होण्याची प्लॅनिंग आहे. आणि विकासची प्रक्रिया आहे ती टप्प्याटप्प्याने होणार आहे. आज आंतरराष्ट्रीय पातळीवर विमानतळ या ठिकाणी आहे. सर्वप्रथम तुम्ही ऐकून घ्या.
स्थानिक मुद्दा उपस्थित करत असताना पाणी बोला. या नांदेड शहरामध्ये महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर पालकमंत्री अशोकराव चव्हाण झाल्यानंतर विकासाचा महामेरू आदरणीय उद्धव साहेबांनी करोडो रुपयांचे बजेट या नांदेड शहरासाठी दिलेलं आहे. आता आज आदित्य ठाकरे साहेबांनी नांदेड शहरामध्ये 100 काठाचं उद्घाटन केलेलं आहे. विकासाची गंगा या महाराष्ट्रामध्ये वाहत असल्यामुळं भाजपच्या पोटामध्ये विकास रस्त्यांचं काम हे छोटे मोठे गल्लीतले नगरसेवकाचं काम आहे. अशोकराव चव्हाण महाविकास आघाडी शहरातले मुख्य रस्ते सर्व चांगले करत आहे. महापालिका त्यांच्या लोकांच्या हातात आहे. महापालिकेच्या हे नगरसेवकाच्या बजेटमध्ये हे नगरसेवकाला विचारा, आम्ही मान्य करतो, पण मुख्य रस्ते झालेले आहेत. पूर्ण मुख्य रस्त्यांच्या ताकदीनं काम होत आहे. नांदेडमध्ये पाणी 2 दिवसाआड पाणी आहे. पेट्रोलचा भाव वाढला. सबसे पहले मैं न्यूज 18 ने जो कोशिश की है उसके लिए मैं तमाम पार्टियों से पहले ये गुजारिश करता हूं कि एक हम निर्णायक शांत रहो, 1 मिनट शांत रहो. हम लोगों के मुद्दे पे सबसे पहले हम लोगों के मुद्दे पे बात करें. सबसे पहले मेरा देखिए व्यक्तिगत एक नेचुरल बात यह है कि सत्ताधारी आज कांग्रेस है. कई सालों से महानगर पालिका पे एक हाथी सत्ता है कांग्रेस की. इसके बावजूद भी आज नांदेड़ में मूलभूत सुविधाओं का फुकदान है. आज आप देख सकते हैं कि पीडब्ल्यूडी मिनिस्टर नांदेड़ के होने के बावजूद भी कई बड़े बड़े स्कीमा है जिसमें JNNURM है, गुरु तक है सर. ऐसे बड़े बड़े स्कीमा आने के बावजूद भी अनेक प्रश्न त्या प्रश्नांचा आढावा. वातावरण जे आपण बघतोय की आता ब्रेक नंतर आपण पाहतोय की प्रश्नांमुळे आणि प्रश्नांची उत्तर देत असताना सगळी सुद्धा गरमागरम उत्तर दिसते. आपण शांत बसू. प्रश्न सगळ्यांची. नांदेड जिल्ह्यामध्ये हा दिव्यांगाचे प्रश्न अति गंभीर बनलेले आहेत. आज इथं आपण पाहतोय संवाद यात्रेमध्ये सर्वच राजकीय पक्ष हे एकमेकावर ताशेर ओढत आहेत, परंतु या तळागाळातला जो गोरगरीब दिव्यांग आहे, जो जन्मतः ज्याच्यावर निसर्गाने आपत्ती केलेला आहे, त्या दिव्यांगाच्या दशाही नांदेड जिल्ह्यामध्ये फार गंभीर आहे. एकीकडे ग्रामपंचायत पासून ते जिल्हा परिषदेचा राखीव 5% निधी खर्च केला जात नाही. नगरपंचायत पासून ते महानगरपालिकेपर्यंतचा निधी खर्च होत नाही. स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्वराज्य संस्था केवळ नावाला आहेत. आणि एकीकडे 1995 पुनर्वसन कायदा अस्तित्वात आलेला आहे. 2016 सुधारित कायदा सुद्धा अस्तित्वात आला, परंतु नांदेड प्रश्न आहे माझ्या या नांदेड जिल्ह्यातले दिव्यांगाचे गंभीर प्रश्न आहेत. त्यांना हा अन्न, वस्त्र व निवारा या तिन्ही गरजेपासून ते वंचित आहेत. मी RPI महानगर अध्यक्ष आहे. दलित वस्तीचा खूप मोठा घोटाळा आहे. जिल्हा परिषद असो, महानगरपालिका असो, दलित वस्तीचा निधी आहे यांनी इतर ओपन मध्ये नेलेला आहे. सर्व दलित वस्ती जिल्हा परिषद असो, महानगरपालिका असो, येत्या 21 तारखेला माननीय नामदार आठवले साहेब हे येणार आहेत. मी त्यांना चौकशीची महानगरपालिका उपमहापौर साहेब, दलित वस्तीचा निधी इतरत्र वळवला गेला, खरं वळवला नाही. बिलकुल नाही. खोटा आहे, चुकीचा आहे, बिलकुल नाही. दुसरीकडे वळवता येतच नाही. मी दलिताचा नगरसेवक आहे, स्वतः या भागाचा नगरसेवक आहे. मी प्रतिनिधित्व करतो. असं कुठेही वळलेला दलित वस्ती नाही. दलित वस्तीच्या विषयामध्ये 2014 पासून 2017-19 पर्यंत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, पण त्यांनी इथला 11 कोटी रुपये निधी थांबवला. नांदेड शहरामध्ये आज अनेक समस्या अत्यंत व्याघ्रासारखं तोंड करून उभ्या आहेत. त्याबद्दल कोणालाही खंत न खेद आहे. सर्व पक्षांकडून त्यावर कुठल्या प्रकारे मांडण्यात येत नाही. शहरातल्या समस्या पाणी असेल, वाहतूक असेल, सुरक्षा असेल, या अत्यंत गंभीर समस्या आहे आणि याकडे कोणाचंही लक्ष नाही, याचा मी या ठिकाणी निषेध करतो. सर, सर्वात मोठा प्रश्न असा आहे की स्पर्धा परीक्षेचा प्रश्न आहे. मुळामध्ये वेगवेगळ्या सर स्पर्धा परीक्षेमध्ये पोलीस भरती, MPSCचे पेपर घेतले जातात वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून. पण या ठिकाणी सगळ्याच पक्षाचा मुद्दा असा आहे, फक्त राजकारणामध्ये अडकून बसले आहेत या महापुरुषांना. सर, एका महिन्यापासून माझ्या शेतामध्ये पाण्याचा भाग रोजचं कमीत कमी 10 ते 15 हजार लिटर पाणी वाहत होते. महापालिकेला आम्ही 10 वेळेस निवेदन दिले, तरी पण महापालिका त्याच्यावर दुर्लक्ष करत आहे. ठीक आहे. दलित वस्त्यांचा निधी पाणी यांचं काय म्हणणं आहे? दलित वस्त्यांचा निधी इतरत्र वळवला गेला. साहेब, आजच्या पर्जवानीमध्ये एक बातमी आहे.
52 दिवस झाले दलित वस्तीचा अहवाल आता पण झाला नाही. नुसतं कागदावर काँग्रेस दाखवते दलित वस्ती निधी आणली, पण प्रत्यक्षात काम होत नाही. आणि दलित वस्तीच्या नावावर ओपन वार्डामध्ये काम होतात. पेट्रोल डिझेलचं हे म्हणतायत, तर जसं मध्य प्रदेश सरकार युपी सरकारने जसं स्थानिक शासनानं जसं टॅक्स कमी केलंय तसं महाराष्ट्र सरकारनं. सर गैस के भाव क्या हो गए? 1200 में गैस मिल रहा है, पेट्रोल क्या महंगा हो गया. जनता के सोच रहे नहीं इन्हें आपला सोच रहे. विशालराव, माझा मत ऐकून घ्या. माझा नाही, हे जनतेचं मत आहे. हे जे आपली संवाद यात्रा आली, माझी तुम्हाला विनंती आहे, कडकडीची गल्ली बोलीत नेला पाहिजे तुम्ही खरा अर्थानं. यांचा विकास दिसेल तुम्हाला. हे काय नाही चुकीचं, यांना काहीच माहित नाही. नुसतं एकच माहित आहे की कोणी काय आरोप केले तर चुकीचं आहे. यांच्याकडे एक हाती सत्ता असताना जिल्ह्यात आणि शहरात आता तुम्ही हे मोठमोठे मुख्य रास्ते नुसते मंत्री आल्यानंतर हे पॅचअप करतात. दुसरा काही नाही. ऐका ना, यांचा एक आमदार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आमदाराने म्हटलं होतं की येत्या 6 महिन्यात चेहरा मोहरा बदलतील नांदेडचा. आता 6 महिने नाही 12 महिने झाले, अजून काही झालं नाही. ऐका इथं पवित्र सण असताना, पवित्र रमजान सण असताना 8-8, 9-9 दिवस तिथं कचऱ्याचा ढिगार आता सुद्धा तिथं ठेवलेला आहे. कोणी काही नाही. वीजचा प्रश्न आहे, पाणीचा प्रश्न आहे. आणि यांच्या बोलण्यापेक्षा माझी तुम्हाला विनंती आहे, जिल्ह्याच्या पालकमंत्री असू दे, आमदार असू द्या, त्याला बोलवा आणि मी खुली चर्चा करण्यासाठी तयार आहे. आज लोक म्हणत आहे की पाणी 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 नाही, इथं पेट्रोलचा भाव वाढला, गॅसचा भाव वाढला. सामाजिक महिलांनी काय करावं? सर एवढ्या सगळ्या गोंधळामध्ये मला वाटतं या नांदेड शहरातला युवक पुण्या मुंबईला 100च्या वर ट्रॅव्हल्सने जातो, रेल्वेने जातो, MIDC बस पडलेली आहे. आणि ह्या सर्व इथं उपस्थितांनी याचा गांभीर्यपूर्वक विचार करावा. जिल्ह्यात एक हाती सत्ता आहे, ग्रामपंचायत समिती असू द्या, जिल्हा परिषद, महापालिका, कुठेही, आणि विरोधक सक्षम नाही म्हणून याची मोनोपली झालेली आहे. हे जुमले सरकार आजपर्यंत जेवढे वचनं दिले तेवढ्या वचनाला यांनी आहे की नाही ठामपणे यांनी उतरलेले नाहीयेत. दुसरी गोष्ट, मस्जिदवरचे भोंगे आणि हनुमान चालीसा यांना या दिवसामध्ये इलेक्शनच्या तोंडावर का आठवते? युपी, बिहारमध्ये, दिल्लीमध्ये हनुमान चालीसा मस्जिदवरचे भोंगे पहिले उतरा. भोंग्या महत्वाचे, सामान्यांचे प्रश्न महत्वाचे, नेमकं काय? भोंगेचा विषय हा सामाजिक आहे, हा धार्मिक विषय नाहीये. हा साहेबांनी तुम्हाला मांडलेला आहे. विकास काम, स्थानिकच्या विकास कामासाठी यांनी बोलावं. हे काँग्रेसच्या मांडीला बसलेली शिवसेना आहे. पेट्रोल पहले महाराष्ट्र गवर्नमेंट ने पेट्रोल का टैक्स कम करो, उसके बाद इनको बोलने का अधिकार है. एक मिनट सुनो. मोदी जी ने 135 करोड़ लोगों को फ्री में वैक्सीन दिए. 200 करोड़ लोगों को वैक्सीन फ्री दिए. आज 3 साल से कोरोना काल में लोगों को राशन. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या योजना आहे. संयुक्त शिवार भारत के इतिहास में राशन फ्री नहीं मिला. योजना त्यांच्या दलित वस्तीचा पूर्ण निधी विकासाच्या कामासाठी लागलेला आहे. कामं चालू आहेत. आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडी सरकार आणि आमचे पालकमंत्री आदरणीय अशोक चव्हाण साहेब यांनी भरपूर निधी आणलेला आहे. विकासाचे कामं चालू आहे. ते म्हणतात 2 लाख लोकांना वॅक्सिन दिले. नांदेड जिल्ह्याला खासदार त्यांचा आहे, त्यांना किती निधी दिले शहराला? विचारा की त्यांना काय निधी किती दिले? नावाखाली जे पैसे आलेले आहेत, माननीय वृद्धागतीच्या नावाखाली जेवढे पैसे आले त्याच्यात खाण्याचा भ्रष्टाचार, स्थानिक लोकांनी जे भ्रष्टाचार केलेला आहे किती प्रमाणामध्ये. नांदेड बिदर रेल्वे मार्ग, खासदाराच्या निधीपेक्षा महापालिका इथं आज रोपे महोत्सव साजरा केला, करोडो रुपये खर्च केले. पण या महापालिकेमध्ये सगळं ड्रेनेजचं पाणी नदीमध्ये वाहत आहे. ड्रेनेजचं काही लोकांनी केलं नाही. सर्व ड्रेनेजचं काम झालं नाही कुठंच. पण या महापालिका रोपे महोत्सव साजरा करते आज. शिवसेनेला प्रश्न विचारा आणि काँग्रेसला 250 कोटी आणि आज जे भूमिपूजन त्यांनी केलं, दोन्ही कामाला मंजुरी नाही. आता स्थानिकांना वेळ देणार आहे. मी स्थानिकांना एक मिनिट, स्थानिक प्रश्न
विशालराव, विकास तर झाला नाही, पालकमंत्री करत नाही. नेहमी दररोज वर्तमानपत्रात आणि तुमच्या सोशल मीडियाच्या चॅनलच्या माध्यमानं का पाहायला मिळालं महाराष्ट्रात? नेहमी इथं हत्या, तिथं गोळीबार, इथं खऱ्या अर्थानं राष्ट्रपती राज्यवट लावला पाहिजे. सर, संयुक्त आंतरराज्यीय प्रकल्प आहे लेंडी म्हणून मुखेड तालुक्यात. आज 37 वर्षापासून तो प्रलंबित आहे. माननीय स्वर्गवासी शंकररावजी चव्हाण साहेब यांनी तो घोषित केलेला आहे. अशोक चव्हाण आतापर्यंत मुख्यमंत्री होते, आता कॅबिनेट मंत्री सुद्धा आहेत, तरी तो प्रश्न मार्गी लागत नाही. तिथल्या 12 गावच्या लोकांचा जीवना मरणाचा प्रश्न आज जर प्रत्येकाच्या घरावर पाहिलं तर फारी आहे. तिथले पाण्याची सुविधा नाही, काहीच नाही. माझा एक नांदेडच्या पालकमंत्र्यांना आपल्या माध्यमातून प्रश्न आहे की नांदेड शहरामध्ये पवित्र गंगा गोदावरी प्रवाहित आहे. त्या गोदावरीमध्ये आज नांदेडमध्ये उद्घाटनासाठी जे पर्यावरण मंत्री आले होते, एकीकडे ज्या कामाला मान्यता नाही तिथे नारळ फोडलं आणि ज्या नदी पात्रामध्ये संपूर्ण नदीचं शुद्धीकरण झालं पाहिजे. नदीमध्ये जे सोडलेले नाले आहेत ते म्हणतात पर्यावरण मंत्री आले, गोदावरी अशुद्ध आहे, त्याचं शुद्धीकरण ते करू शकत नाही. ते कसं विरोधी पक्षनेता आहे या अगोदर पर्यावरण मंत्री रामदासजी कदम होते. त्या रामदासजी कदमने आयुक्तावर गुन्हे दाखल केलेले आहे, महानगरपालिकेच्या महापौरावर गुन्हे दाखल केलेले आहे. आणि तेव्हा महानगरपालिका आणि विरोधी पक्ष नेता झोपा गेलता काय पर्यावरण मंत्री. आता नांदेड एक मिनिट, महानगरपालिकेचा जे विकास झाला नाही म्हणतात, तर विरोधी पक्षनेता हा भाजप सरकारचा आहे. त्यांनी काय झोपी काढायला का? त्यांनी विरोध केला पाहिजे. त्यांनी पाणी खराब आ रहा, पाणी 4 दिन आ रहा. एक मिनिट, आता सिंचनाच्या बाबतीत काँग्रेस पक्षाच्या बाजूने हे स्पष्ट करू इच्छितो, माननीय अशोकरावजी चव्हाण जेव्हा महाविकास आघाडी कायम झाली तेव्हापासून सतत नांदेडच्या प्रगतीसाठी विकासासाठी प्रयत्नशील आहे. 650 कोटी त्यांनी आणले, 100 कोटी 150 कोटी शहराच्या विकासासाठी. पानी खराब आ रहा है यहाँ पर. ये हमारे मसले का वाल है क्या साहब? हमारे मसले का एक वाल है. 4 दिन के बाद पानी आ रहा, हमारे को पानी नहीं मिल रहा. 4 दिवस हे कसं म्हणताय? 4 दिवस सांगा ना मला, हे 4 दिवस कसं म्हणतात? हे जे 4 दिवस म्हणतात ना, 2 दिवस 8 दिवस पाणी येते. तुम्ही काय करा, 1 मिनिट, तुम्ही काय करा, 5 मिनिट बाजूला जाऊन बघा, 5 मिनिट बाजूला जा आणि घरच्यांना विचारा, ते तुम्हाला सत्य परिस्थिती सांगतील. इथं 40च्या वर टक्के आहेत पाण्याची. महत्वाचा प्रश्न आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा वैश्याच्या निधीमध्ये झालेला आहे. आणि वर्षामध्ये सुद्धा कमी पडले पैसे. 3 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार पैसा आहे, 3 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे. आणि सगळीकडे याचा आजही चौकशी चालू आहे. त्यांनी जे खरे गुन्हेगार आहेत यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे. खऱ्या वैश्यांना पैसे मिळालेले नाही. शहरामध्ये खुल्या मटका आणि जुगार सुरू आहे, हत्या होत आहेत एका वर्षात. गुन्हेगारी सुटली पाहिजे. थोडक्यात स्थानिकचे विषय घ्या ना तुम्ही, खड्ड्याचा विषय घ्या. बोला, पिण्याच्या पाण्याचा लोडशेडिंगचा विषय नांदेडमध्ये पाणी 8 दिवसाला 1 दिवस भेटतोय. नांदेडच्या नावाने जे विकास होत नाही ते फक्त घोषणा करत राहतात, पेपरबाजी करत राहतात. तुम्हाला मला विनंती आहे की तुम्ही प्रत्येक प्रभागात चला आणि तिथल्या सध्या प्रश्न अनेक आहेत. प्रश्न सुटले पाहिजे आणि प्रश्न सुटले नाही तर या मराठवाड्यामधल्या लोकांच्या समस्या कधी सुटू शकत नाही. त्यामुळे लक्षात घ्या, या संवाद यात्रेच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न मांडत असताना त्याची उत्तरं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. घोषणा देऊन काही होणार नाही. लोकप्रतिनिधींनी कामं केली पाहिजे. हे सरकार